झिरो सेल आहे. झिरो सेल्स मीन्स आत्ता 1:30 वाजायला आलेत. टाइम उलटा दिसत असेल. आज काही चालू काय आहे भाई? फुल ऑन शांती आहे, फुल ऑन शांती. बघूया आता हा मोमेंट भरतोय की असाच राहतो. माझ्या मागे पेरी पेरी पास्ता, पेरी पेरी मॅगी, तेच मॅगी, वाडवाणा वंडा वडा. त्याला मी या वीक ऑफ आणि वीकेंड मध्ये पागल होतोय. आमचा जसं सांगितलं प्रमोशनल व्हिडिओ तर करणारच आहे. ज्यांचं बजेट नाही आहे, ज्यांना नाही जमत आहे सोशल मीडियाला फेस करायला, त्यांच्यासाठी आपण ती गोष्ट करतोय. आणि ते पण जेन्युइन प्रोडक्ट्स असतील तरच. असं नाही की कोणतंही उठून आपण प्रोडक्ट्स डायरेक्ट प्रमोट. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 33 तर 30 अरे काय आहे भाई 33च्या दिवसात तुमचं स्वागत आहे. आणि मगाशीच झाल्या दिवसाची सुरुवात. आता ऑलमोस्ट 12 वाजायला आले आणि आल्यापासून काही ना काही कामं होती. मी लिटरली अजून रेनकोट पण नाही काढला कारण का मला अजून एका कामासाठी जायचंय आणि पाऊस मध्येच येतोय, मध्येच जातोय. ऑलरेडी भिजलोय, परत काढून परत घाल कंटाळा आला म्हणून मी थांबलेलो. बोललो जर ते कॅन्सल झालं तर काढेल आणि थांबेल. आणि त्याचसोबत दुपारी पण एक मीटिंगचं प्लॅनिंग होतं, बट त्याच्याबद्दल मी डिस्कस करतोय नंतर भेटायचं किंवा काहीतरी. आता मी आणि प्रणाली डिस्कस करू काय आहे काय नाही ते नंतर डिस्क्लोज होईल. थोडा टाइम लागेल त्यासाठी कारण का प्रॉपर प्लॅनिंग झाल्याशिवाय आम्ही कुठली गोष्ट सांगू नाही शकत. मग ते एकदम हा हे बोललोय आणि केलं नाही असं होतं. सो लेट्स सी पुढे कसा काय दिवस जातोय. कालचा दिवस तर चांगला गेला. आज विकेंड आहे, आजचं विकेंड प्रॉपर जाणं गरजेचं आहे. तसं आमचं वीक ऑफचं प्लॅनिंग प्रॉपर होतं, म्हणजे मजा येते जरा. रात्र पण चांगलं बोलणं वगैरे, मग चॅटिंग विटिंग चालू असते. सो लेट सी उद्याचं पण काय असेल काय नसेल जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्कीच सांगू. आणि आजचा दिवस आता बघू आज कसा जातोय, काय जातोय, काय नवीन शिकायला भेटतंय, काय कांड होत आहेत, काय प्रॉब्लेम फेस करतोय, काय चांगली गोष्ट होते, कोण नवीन कस्टमर्स भेटले त्यांच्यासोबत कसं कन्व्हर्सेशन होते, जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की होतो. आता ना आज सकाळपासून झिरो सेल आहे. झिरो सेल्स मीन्स आत्ता 1:30 वाजायला आलेत. टाइम उलटा दिसत असेल. 1:30 वाजायला आलाय आणि सकाळपासून आत्ता थोड्या वेळा आधी म्हणजे 1-2 मिनिट आधी फक्त 2 पेरी पेरी मॅगी आणि कोल्ड कॉफीची ऑर्डर आली आहे. तो अशी पण एक मॉर्निंग असते जेव्हा सेल झिरो असतो पण तुम्हाला थांबायचं आहे. आता असं नाही काहीच नाही म्हणून निघू शकत नाही. सो थांबणंच आहे. प्रणाली पण तिच्या बहिणीशी बोलते, व्हिडिओ कॉलवरती चालू आहे. तिला पण तो एक टाइम भेटला. मी पण घरी आज माझ्या टीव्ही आता आलेला. सो म्हणजे टीव्ही कधीच आलेला पण त्याचं इन्स्टॉलेशन बाकी होतं. त्याच्यासाठी पण जाम मगजमारी झाली बाई. बट आज फायनली इन्स्टॉलेशन झालं. आता मी तेच चेक वगैरे करून आता परत शॉपवर आलो. माझी मीटिंग होती ती पण पोस्टपोन झाली. ते काम सगळं माझं मेलवरतीच होत आहे. सो म्हणून तसंच करतं. बट आता मोबाईल उचलून सांगायचं होतं की आजचा सेल बघा झिरो आहे. आज फक्त आत्ता आली 15-20 मिनिटं आधी एक ऑर्डर. नाहीतर सकाळी 10 वाजल्यापासून एकही ऑर्डर नव्हती ना. इवन नॉर्मल हॉट कॉफीची सुद्धा आज नव्हती. सो अशी एक मॉर्निंग सुद्धा येते. आणि मला वाटतं मेन रिझन आहे की आज सकाळपासून चांगल्यापैकी इकडे पाऊस आहे. आणि बाहेर मला आज छत्री सुद्धा नाही लावता आली. छत्री न लावायचं रिझन का तर आता BMCचं खूप टाईट सेक्शन चालू आहे. त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. मग सारखं कार्ड परत लाव त्याच्यापेक्षा म्हणून मॉर्निंगच्या टायमाला आम्ही ठरवलं ना लावायचं. तर त्याच्यामुळे फरक काय पडतोय, बरेच जण कॉलेज स्टुडंट्स असतात त्यांना कसं जर सिटिंग वगैरे भेटली तर ते बसून खातात वगैरे. सो त्या रिझनमुळे वाटतं कोणी खाल्लं ना. हे पण जे होतं ते पार्सल घेऊन गेलेत. सो अशी एक होती एक मॉर्निंग. बघू आता संध्याकाळी तरी छत्री वगैरे लावून सर्व प्रॉपर सेटअप करता येतंय का. चांगलं जाणं गरजेचं आहे. काहीतरी सेल चांगला झाला पाहिजे, नाही तर मजा नाही येणार. सो लेट सी संध्याकाळी तरी आपली नीट जाते का बघूया, छत्री लावायला भेटते का बघूया. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं की ऑर्डर्स काहीच नव्हत्या, फक्त पेरी पेरी मॅगीची आली. आणि सडनली त्याच्या 5 मिनिटानंतरला जसा मी मोबाईल ठेवला आम्हाला पेरी पेरी पास्ता, त्याच्या आधी डिस्काउंट पास्ता दिला, त्याच्यानंतरला व्हाईट सॉस आणि हॉट चॉकलेट, तिन्ही पण ऑर्डर्स आल्यात. सो बिझनेस तुम्हाला पेशन्स ठेवायला लावेल. पण ॲट दी एंड आता 2 वाजायला आल्यात आणि 2 वाजून गेलेत. निघायचा टाइम झाला आणि त्या टायमाला त्यांनी ऑर्डर्स दिल्या आम्हाला. शेवटी संध्याकाळचा टाइम चालू झालाय. आम्ही आलो आता शॉपवरती. आणि एक बेस्ट म्हणजे काय, सकाळी जसं 3 तास म्हणजे 10 ते 1 तर 12-1 3 तासानंतर ऑर्डर आल्या. 3 तास काहीच नव्हतं. बट आता तसं नव्हतं. आता ऑर्डर्स आल्याला चालू झालंच. ते पण चीज मॅगी, तंदूर मॅगी आणि चीजकॉर्न पास्ता. लेट्स सी आता परत ऑर्डर्स येत आहेत वाटतं. कस्टमर दिसतात समोर, बघूया काय होतं.
आज काही चालू काय आहे भाई, फुल ऑन शांती आहे, फुल ऑन शांती. आता आल्या आल्या जे ऑर्डर्स होते त्याच्यानंतर बघा असा मुवमेंट आहे, काहीच नाही. आता दृष्टीला जायचे 7 वाजता घरी, 7 वाजता ती निघायला जाईल ना तेव्हा तिला अटकायला होईल. आमच्यासोबत बऱ्याच वेळा होतं. मी आणि प्रणाली जेव्हा पण ठरवतो की आता कुठेतरी जायचं आहे किंवा निघायचं आहे तेव्हाच आम्ही दोघं पण अटकतो. दुपारी पण तेच झालं ना. बघूया आता हा मुवमेंट भरतोय की असाच राहतोय. आता जसं आम्ही सांगितलं की एकदमच शांत होतं, एकदमच गर्दी नाही झाली आहे, बट एकाच टायमाला आपल्याला काय काय ऑर्डर चालेल. माझ्या मॅगी पेरी पेरी पास्ता पेरी पेरी मॅगी आणि white माझ्या sauce मागे पेरी पेरी पास्ता पेरी पेरी मॅगी तेच मॅगी वाडावाडा वंडावडा अंडावडा पुंडावडा धाडधोड 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 हॉट चॉकलेट टिक ब्राउनी. एवढा फास्ट नाहीत पण असे ऑर्डर्स एकत्रच आले. एकाच कस्टमरचे 4 ऑर्डर्स आहेत आणि एका कस्टमरचे हॉट चॉकलेट आणि अजून एक कस्टमरचे हॉट चॉकलेट विथ टिक ब्राउनी. तो बरं वाटलं. आमचं असं एकदम कंटाळलेलो आम्ही काय करू काय नको झालेलं, बट माझे जसं जरा ऑर्डर्स आले तर जरा बरं वाटतं. असं आम्ही काय करायला घेतलं ना मूवी, आता कंटाळा आला म्हणून मूवी बघायला गेलो. ऍक्च्युली कंटाळा आलेला, ऑर्डर आला. अर्धा पाऊन तास काय नव्हतं म्हणून आम्ही खायला जरी घेतलं असेल ना लगेच ऑर्डर आलं असेल, ते खायचं तसंच राहिलं. तसंच राहतं. इवन नॉर्मल कॉफी जरी पियायला घेतली ना तेव्हा पण ऑर्डर येतात, ती कॉफी कधी कधी तशी थंड होऊन जाते. मग बघू आता परत पुढे काय होते, कॉफी थंड होते की गरमच प्यायला भेटते. आता आले आपल्याला मंचाव मॅगीची ऑर्डर. आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की बऱ्याच वेळ आपल्या इकडे शांतता होती आणि त्या शांततेनंतरला टेबल्स मी दाखवले की कसे खाली असतात, पण त्याच्यानंतरला आता बघा सगळे टेबल्स भरलेत. बरं वाटतं. दाखवले ना डायरेक्ट काय असं. सो असाही दिवस असतो ज्याच्यामध्ये कधीतरी एकदमच शांत आणि तुम्ही विचार करता आता काय करू. आम्ही तर लिटरली सांगितलं जसं आम्ही मूवी वगैरे चालू केलेलं फेसबुकवरती, बट ॲट दी एंड परत ऑर्डर चालू झाला. सो असा एक दिवस होता मस्त. आजची बॅकग्राऊंड लोकेशन थोडी वेगळी आहे. तेच म्हणजे आम्ही प्रणालीच्या घरी आणि आता इथेच थांबलोय. पाऊस पण मजबूत चालू होता आणि तिकडे मच्छर चावत होत्या म्हणून मग आम्ही म्हटलं निघूया. आणि मेन म्हणजे लाईट जी आहे आपली ती हिच्या घरी राहिलेली. सो आता हिच्या घरी आलो आणि म्हटलं ब्लॉग एंड करू. तर आजच्या दिवसाचं जर सांगायचं झालं तर सकाळी 0 सेलमध्ये आम्ही 3 तास असेच होतो. म्हणजे 3 तास एक सुद्धा ऑर्डर नाही. बेसिकली काय नसेल तरी सकाळी एक हॉट कॉफी तरी कुठून ना कुठून नसते ऑर्डर. आज ती सुद्धा नव्हती. 1 वाजता डायरेक्टली ऑर्डर आली. त्याच्यानंतरला परत 15-20 मिनटं काय नाही. मग नंतरला 2 वाजता निघायच्या आधी आम्हाला 15 मिनटं आधी 2-3 ऑर्डर्स आल्या. शॉपवर पोचलो तेव्हा 1-2 ऑर्डर होत्या. आज फर्स्ट टाइम आम्ही 45 मिनिट्स परत एक ऑर्डर, 45 मिनिट्स परत एक ऑर्डर असं करत 10 वाजेपर्यंत म्हणजे बोलतात ना खिचून खिचून आज सेल झाला आहे. आणि आमच्या ओव्हरऑल 3 महिन्यामध्ये आज फर्स्ट टाइम एवढा सेल डाऊन असेल. पण एक ॲक्सेप्ट करायचा असतो असा पण एक दिवस येतो. आणि हे पुढचे गणपतीचे दिवस पण असे गेल्या वर्षी आम्ही काढलेत. सो एक नवीन असा नाही आहे, बट बोलतात ना की माइंडसेटमध्ये लगेच सगळं चालू होतं की काय करूया अजून सेल कसा वाढवू शकतो, काय करू शकतो. बऱ्याच गोष्टी लगेच चालू होतात, लगेच म्हणजे लगेच. आणि तसंच आमचंसुद्धा लगेच तिकडे झालं चालू. मग कधी अरे का नाही येते कस्टमर, मग काय अजून करूया का, मार्केटिंग अजून कशी करते, बऱ्याच गोष्टी चालू होतात. बट ॲट दी एंड होतं म्हणजे हे सगळे एक दिवस कधीतरी वेगळा भरून काढला जातो. पण आजचा होप्स असा असतो की आमचा वीक ऑफ वीकेंड असतो. त्याला मी या वीक ऑफ आणि विकेंडमध्ये पागल होतो आहे. आमचा आज विकेंड असतो. सो जरा असं वाटतं की आज विकेंडमध्ये जरा दाबून काम करायचं आणि आरामात झोपायचं. बट तसं काय होत नाही. मी लिटरली एवढा टाईम होता आज, मी 8:30लाच मी पण आज पास्ता काढला शॉपवरतीच. 8:30लाच निघालो, सलूनमध्ये गेलो, बियर्डला शेप दिलं आणि फुल त्याच्याकडनं मस्त चंपी करून आता 10:15 वाजता मी शॉपवरती आलो. आणि बाकीची कामं यांनी केली. मग आता निघालो तिथून. सो असा एक दिवस होता. आणि त्याचसोबत आता उद्या वेनसडे आपला वीक ऑफ आहे. बट उद्याच्या दिवसात आपल्याला अजून एक काम आहे, तेच म्हणजे प्रमोशन अशा गोष्टीचं. आपल्यासारख्याच एक मिडल क्लास लेडी आहेत त्यांनी स्वतःच्या घरातूनच हा बिझनेस चालू केला आहे. ते म्हणजे जे लेडीज लोक वेअर करतात, खोटं मंगळसूत्र असेल किंवा ज्वेलरीज, इयरिंग्स, बांगड्या वगैरे. आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यांची नावं मला प्रॉपर माहिती नाहीत, बट हिला चांगली माहिती आहे. सो ही यूज करते. सो आपण त्या गोष्टीचं प्रमोशन करणार आहे.
ते म्हणजे उद्या आपल्याला त्याचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे. आपल्या या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवू आणि आपला जो मिनी ब्लॉग उद्याचा शूट होईल म्हणजे तो गुरुवारी जेव्हा मी पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल, खूप चांगला प्रोडक्ट आहे. त्यांच्याकडनं काय आम्ही असे पैसे वगैरे घेऊन प्रमोशन नाही करत आहे. आणि जरी इन फ्युचर मी कोणाकडनं पैसे घेऊन प्रमोशन करत असलो तरी पण जर जेन्युअनली मला जर तो प्रोडक्ट आवडत असेल तरच आपल्या पेजवरती दिसेल, नाहीतर मी प्रमोशन करणार नाही. बट जेन्युअनली आम्हाला प्रोडक्ट तेव्हा आवडला, आमच्या शॉपवरतीच येतो आणि चांगला वाटला. सो हिला पण म्हटलं ठीक आहे आपण करूया. आणि चांगलं आहे कोणतरी आपलं स्वतःचं घरून का नव्हे ना, छोटं का नव्हे ना चालू स्टार्टअप करतात. सो त्यामुळे आपण ते घ्यायचं ठरवलं आणि त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट सर्व उद्याच्या व्हिडिओजमध्ये आम्ही देऊ. सो ज्यांना पण इंटरेस्ट असेल, जे पण ही गोष्ट कुठेतरी शॉपमध्ये जाऊन परचेस करतायत, कुठेतरी मार्केटमध्ये जात आहेत, परप्रांतीय लोकांकडनं तुम्ही घेताय, तर आपला माणूस आज करतोय तर हक्काने घ्या. गरज नसेल तरी एक गोष्ट तरी परचेस करा, म्हणजे त्यांच्या बिझनेसला एक छोटा सपोर्ट भेटेल आणि त्यांना पण एक होप्स येईल आणि पुढे ते अजून बेटर करतील. सो आमच्याकडनं जेवढं बेस्ट होईल आम्हाला तो व्हिडिओ बेस्ट बनवू. बट तुमचा जर सपोर्ट असेल तर अजून तो बेस्ट होईल. कारण का तुमचा सपोर्ट एकच असेल, त्यांच्याकडनं छोटं मोठं का नाही होईना गोष्ट परचेस करा. लेडीज तुम्ही सर्व घालतात, तर चेन असतात, आपण बाहेर डेली वेअरला जर मॅरेज झाला असेल तर मंगळसूत्र वगैरे असेल तर त्या सगळ्या गोष्टीच आहेत. पिंटरेस्टही असं आहे, पिंटरेस्टवरती जे आपण बघतो ना ज्वेलरी, जे आपल्याला आवडतात खूप, असे ट्रेंडिंग आहेत खूप ज्वेलरी. सो या सगळ्या अशा गोष्टी आहेत. सो तुम्ही नक्की परचेस करा. सो अजून पण जर कोण असा व्हिडिओ बघतात आणि त्यांचा छोटा मोठा बिझनेस आहे जो तुम्हाला वाटतोय इंस्टाग्रामवरती प्रमोशन करावायचं, तर आत्ता आम्ही आम्ही तो बार्टरमध्ये करायचं. बार्टर मीन्स अशी सिस्टम ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्ट फक्त आम्हाला द्यायचं आहे, त्याची मार्केटिंग आम्ही करणार आणि तो प्रोडक्ट आमच्याजवळ ठेवणार. त्याचा आम्ही काही चार्जेस नाही करणार, फक्त एक रील्स असेल तुमच्या आणि आमच्या स्टोरीला तुमचा व्हिडिओज आहे. आणि जेव्हा पण आपलं पुढे पेड प्रमोशन असेल ते पण लवकरच मी चालू करणार आहे. पेड प्रमोशनमध्ये आपलं पेड असं असेल की प्रॉपर जशा रील्स, नेक्स्ट लेवलचे एडिटिंग्स, सगळ्या गोष्टी, त्याला व्ह्यूज घेऊन यायचं. व्ह्यूज म्हणजे काय, आपण व्ह्यूज आमच्या हातात नाही आहेत, बट जसा आमचा मोठा ब्लॉग असतो, मिनी ब्लॉग असतो, त्याने त्यांचे ब्लॉग्स जातील आणि चांगल्यापैकी आपण त्याला रिच आउट करू, अशा सगळ्या गोष्टी असतील. कारण का पे करणार, सो माझं तेव्हा टाईम मी अजून देणार. बायटन सिस्टमवरती मला जेवढं जमेल तेवढं मी बेस्ट देईल, पण नेक्स्ट लेवलसाठी मला तेवढा टाईम नाही काढता येणार. कारण का मी माझा टाईम देणार कुठे, तिथे तिथे माझ्याकडे पैसे आहेत. बार्टर सिस्टममध्ये माझ्याकडे पैसे नाही, पण बार्टर सिस्टममध्ये माझं एकच आहे की मला आवडतं की कोणाचाही बिझनेस प्रमोट करू शकतो आपण, त्याला पण पुढे घेऊन जाऊ शकतो. ज्यांचा बजेट नाही आहे, ज्यांना नाही जमत आहे सोशल मीडियाला फेस करायला, त्यांच्यासाठी आपण ती गोष्ट करतो. आणि ते पण जेन्युइन प्रोडक्ट्स असतील तरच, असं नाही की कोणतंही उठून आपण प्रोडक्ट्स डायरेक्ट प्रमोट करू. आता किती सारे असे आहेत जिथे आम्ही फिरतो, तिकडे आम्ही हक्काने सांगतो हे चांगलं आहे, खावा करून, मग लोक जातात तिकडे, कोण आम्हाला काय पेमेंट नाही करत आहे. बट जेव्हा पेड करून घेऊ तेव्हा समोरून सांगू सुद्धा की हे पेड प्रमोशन आहे, पण जेन्युइन आम्ही तुम्हाला सांगू तो प्रोडक्ट कसा आहे काय, आणि तेव्हा तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता. सो असं आहे काय. आणि काही येत्या दिवसामध्ये आपण रील्ससुद्धा नवीन नवीन शूट्स करणार आहे, त्याचंसुद्धा मी लवकरच एक व्हिडिओ टाकणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही सांगू की आम्हाला असे मुलं मुली लागणार आहेत त्या व्हिडिओजसाठी. सो नक्की तुम्ही जे पण इंटरेस्टेड असाल तर नक्की सांगा. आणि आता बघू उद्याचा वीक ऑफ, जसं सांगितलं प्रमोशनल व्हिडिओ तर करणारच आहे. आणि उद्या त्याचसोबत आमची गटारी आहे, सो आम्ही आमच्या घरी दोघं सेलिब्रेशन करणार आहे. मी काहीतरी बनवायला, माझ्या घरी पण मस्त मटण वगैरे बनेल. तो आराम करायचा आहे आणि खायचं प्यायचं असा विषय. आम्ही कुठे बाहेर जायचं असं काहीच प्लॅन केलं नाही, बट सडनली काही बनला, काय नाही बनला तर आम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये तर दाखवूच. आणि बघू आता उद्याची गटारी आम्ही आमच्या घरी एन्जॉय करू, तुम्ही तुमच्या घरी एन्जॉय करा. भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.